नमस्कार मंडळी, मी सागर तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। मंडळी, मी आता आहे सावंतवाडी तालुक्यामध्ये मातोंड या गावी आणि मातोंड या गावी येण्याचं खास कारण म्हणजे आज मातोंड या गावची घोडेमुखची जत्रा आहे। ती जत्रा आणि त्या जत्रेच्या काही त्या परंपरा आहेत, त्यांच्यात ते काय आहेत ते तुम्हाला मी दाखवतो या व्हिडिओमध्ये। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। 100ला 2 100ला 2 100ला 2 100ला 5 कसं बघा की 500 रुपये आणि प्युअर गावठी 800 रुपये। तर मंडळी, तुम्ही इथे बघू शकता घोडेमुखच्या दर्शनाला आलेले भाविक जे आहेत इथे आल्यावर पहिलं तिथल्या ग्रामस्थान म्हणजे गावकर जे आहेत त्यांच्याकडनं गाराणं घालून घेतात आणि गाराणं घालून वगैरे झाल्यावर अगरबत्ती वगैरे तिची पूजा करून आणि केळी पण तिथे दिली जातात आणि इकडनं मग गाराणं घालून झाल्यावर लोक वरती जातात जिथे घोडेमुखचं मुख्य मंदिर आहे तिथे जातात। तर मंडळी, हा असा काही रस्ता आहे। लोक बघा इकडनं खालून पूर्ण वरती चढून येतात आणि हा जो रस्ता आहे पूर्ण मातीचा रस्ता आहे आणि हे मंदिर इतकं उंच आहे ना की लोक अक्षरशः इथे थोडं थांबून चालतात, म्हणजे जसं की वयस्कर लोक आहेत तसं हे बघा। आणि ते खाली चप्पल काढून आपण इथे वरती मंदिरात जाऊ शकतो। हे बघा, या प्रकारे इथे भरपूर अशी गर्दी वाढत आहे आणि जसजशी 3-4 वाजतील त्याप्रमाणे इथे भरपूर असं पूर्ण असं गर्दी होणार आहे। तर आता आपले कोणशी गावातले काही मित्र परिवार आहेत ते आता येणार आहेत। सो आता आपण त्यांना भेटूया, बघूया आता येतात। बोललेत खालीच आहेत, येतील थोड्या वेळात। तर नमस्कार मंडळी, आपल्यासोबत आता काही मित्रमैत्रिणी परिवार आहेत, त्यांना आपण विचारूया ते कुठून आलेत आणि कुठल्या गावचे आहेत ते। सर्वप्रथम मी तुला विचारतो की तू कुठल्या गावचा आहेस? नमस्कार, मी कोणशी गावावरून आलोय। ओके, नाव माझं सूर्या सुरेश मपसेकर। तुझं नाव? प्रज्ञा मंगेश गावडे। तुझं गाव काय? कोणशी। नमस्कार, दर्शना नाईक, कोणशी। नमस्कार, मी पण साधना शेट्टी, मी कोणशी। तुम्ही सगळे एकत्र झालात म्हणजे? हो, एकत्र। या घोडेमुखच्या जत्रेला आता पहिल्यांदा येत आहे की याच्या अगोदर सुद्धा आलाय तुम्ही? नाही, आम्ही दरवर्षी येतो कारण इथे भाविकांची गर्दी वगैरे खूप असते। आता तुम्ही एवढं खालून वर चढून आला तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? खालून वर चढून येईपर्यंत थोडस अवघडल्यासारखं होतं कारण खूप उंचावर आहे, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होत होता। आम्ही थांबत वर आलोय, तर वर आल्यावर इकडे बघून थोडं मस्त वाटलं, छान वाटलं। इकडे क्लायमेट वगैरे बघितलं सुंदर आहे, खूप छान आहे इकडचा, त्यामुळे थोडं बरं वाटलं। छान। आता तुम्ही दर्शन करून आता परत निघणार आहेत की थांबणार आहेत संध्याकाळपर्यंत? देवीपर्यंत थांबणार आहेत का तुम्ही? हो, आम्ही थोडा वेळ थांबणार आहोत। देवी वगैरे आल्यानंतर आम्ही खाली उतरणं सगळं झालं। 2.5 वर्ष आम्ही या उत्सवासाठी याला ठेवलेलं होतं, म्हणजे आता आम्ही याला देवाला आणि आमचा नवस वगैरे पूर्ण करणार आहोत। कारण प्युअर गावठी म्हणजे गावठी कोंबडा जसं प्युअर गावठी कोंबडा आहे आणि खूप कष्ट करून याला आम्ही पाळलेलं आहे, मोठे केलेलं आहे। तो आता नवस पूर्ण झाला म्हणून फेडतोय। बुडी कोंबो झाकून ठेलो, देव घोडे मुखाक नवस केलो। बुडी कोंबो झाकून ठेलो, देव घोडे मुखाक नवस केलो।
तर मंडळी इथे तुम्ही बघू शकता, आता इथे कोंबडे कापले जातात आणि त्यांची तयारी केली जाते आता. आणि असं म्हटलं जातं की आता इथे कोंबडे वगैरे कापतायत, त्यांचं जे रक्त वगैरे पडतं किंवा ते कोंबड्यांची पिसं वगैरे पडतात. तर इथे तुम्ही आत्ता बघितली तर तुम्हाला इथे भरपूर म्हणजे असा कचरा किंवा कोंबड्यांचं रक्त पडलेलं किंवा पिसं पडलेली वगैरे दिसेल. पण ते तुम्ही उद्या जर सकाळी आलात तर तुम्हाला इथे रक्त किंवा त्या कोंबड्यांची पिसं काहीच दिसणार नाही. तर आता मंडळी तुम्ही इथे बघू शकता, देववरून आता खाली येतात. हे बघा, एक एक करून देव आता इथे खाली यायला लागलेले आहेत. हे बघा, सगळे देव एक एक करून आता खाली येतात. हे बघा, हे बघा, परत आता अजून एक देव खाली आलाय. हा बघा, त्याच्यासोबत माणसं पण येतात ती बघा. हा बघा, दोन्ही बाजूला ट्रॅफिक बघू शकता. हे बघा, आणि अकडे सागरात सगळेजण हाक मारतात. त्याका वाटत त्याकाच हाक मारतो, कारण हे एकटाच सागर होय होय. तर आम्ही एस टी पकडून आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालोय, म्हणजेच मुंबईला. सो चला जाऊया मुंबईला आता. सो मंडळी माफ करा, रात्री काही व्हिडिओ मी शूट केला नाही, कारण ऍक्च्युली मोबाईलची बॅटरी पूर्णपणे ड्रेन झाली होती आणि मी ऍक्च्युली मोबाईलचा म्हणजे बोलतो ना पॉवर ऑन करून मी आणली नव्हती. आणि जसं मला रात्रीचं दाखवण्यासारखं पण काही नव्हतं. ऍक्च्युली कार्यक्रम सगळा संपलेला. तर माझा मित्र आणि म्हणजे माझा मित्र जो सागर माझ्यावर थांबलेला, तो मग मी त्याच्याबरोबर त्याच्या मामाच्या घरी गेलो
आणि तिकडे जाऊन मग प्रसाद असतो, जो तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं जसं की मागे की कोंबडे वगैरे कापले जातात, त्यांची मी पिसे वगैरे काढून त्यांचा तो महाप्रसाद घरी येऊन बनवला जातो. महाप्रसादाने आम्ही मित्राच्या घरी जाऊन जेवलो मस्तपैकी. प्रसाद खूप मस्त होता. आणि हे सगळं काही शक्य झालं माझा एक मित्र आहे सागर गावडे, सो त्याच्यामुळे शक्य झालं. सो बिग थँक्स फ्रॉम सागर. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा.